नमस्कार मित्रांनो, महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। मोफत गॅस सिलेंडर योजनेचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे। 519 रुपये आताच खात्यामध्ये जमा झालेले आहेत। बहुतांश महिलांच्या खात्यामध्ये 519 रुपये जमा झालेले आहेत। मोफत गॅस सिलेंडर योजनेचे पैसे यायला सुरुवात झालेले आहे। काय निर्णय झालाय बघूया। सगळं व्यवस्थित तुम्हाला मी व्हिडिओ सांगत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा, सगळी डिटेल्ड माहिती तुम्हाला मिळणार आहे। लक्षात घ्या, महिलांना तुम्हाला माहिती आहे की मोफत गॅस सिलेंडर योजना ही चालू झालेली होती। आता ह्यांना याच्यामध्ये खूप जणांना प्रश्न होते की कधी येणार, काय येणार आणि ह्याला पात्र कोण असणार। तर तुम्हाला हे सांगतो की जे आपले काही माझ्या लाडक्या बहिणी होत्या, ज्या लाडकी बहीण योजनेला पात्र होत्या आणि जे PM उज्ज्वला योजना ज्या होत्या, ह्या दोन्ही याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी होते, तर हे सगळे पात्र लाभार्थी या योजनेसाठी सुद्धा पात्र होते। याच्यासाठी कुठलाही दुसरा तुम्हाला फॉर्म भरायची गरज नव्हती। तुम्हाला डायरेक्ट ह्याच्यामध्ये DBT होणार होतं। तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं की DBT असणं खूप महत्त्वाचं आहे। PM उज्ज्वला योजना असू द्या किंवा तुमचं लाडकी बहीण योजना असू द्या, या दोन्ही योजनांमध्ये ज्या महिला पात्र असतील, या सर्व महिला पात्र महिला या योजनेसाठी सुद्धा पात्र असणार आहेत। मोफत गॅस सिलेंडर योजना म्हणजेच अन्नपूर्णा योजनेसाठी सुद्धा पात्र असणार आहेत। तर लक्षात घ्या, 519 रुपयाचा याच्यामध्ये आता सरकारकडून त्याच्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे। DBT यायला सुरुवात झालेली आहे। तुमच्याही अकाउंटला येणारच आहेत, परंतु मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहे पुढे, ते पण लक्षात द्या। सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत पुढे, ते लक्षात घ्या, पूर्ण व्यवस्थित ऐका। लक्षात घ्या, मोफत गॅस सिलेंडर योजना तुम्हाला माहिती आहे की 1 जुलैपासून, लक्षात घ्या 1 जुलै 2024च्या अगोदर ज्यांचं रेशन कार्ड आहे, लक्षात घ्या, ज्यांचं रेशन कार्ड आधीच फोडलेलं आहे 1 जुलैच्या अगोदरचं, अशाच कुटुंबांना इथं योजनाचं पैसे भेटत आहेत। म्हणजेच काय, तर एका रेशन कार्डवरती एकच महिला पात्र आहे। लाडक्या बहिणीमध्ये योजनेमध्ये एका रेशन कार्डवरती 2 महिला पात्र होत्या, परंतु इथं असं नाही आहे मित्रांनो। इथं फक्त एकच महिला पात्र आहे रेशन याच्यामध्ये। तर लक्षात घ्या, आता तुम्ही जर 2 भाऊ असाल आणि तुमची जर लग्न झालेले असतील, तर तुम्ही जर वेगळे राहत असाल पण तुमचं अजून रेशन कार्ड फोडलेलं नाही, तर तुमच्या दोघा भावापैकी फक्त एकालाच ह्याचे पैसे मिळणार आहेत। त्यामुळं लक्षात घ्या, इथं तुम्हाला ह्याच्यामध्ये आता एका महिन्याला 1 सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत आणि वर्षाला 3 सिलेंडर हे मिळणार आहेत। लक्षात घ्यायचं तुम्हाला, याच्याबद्दल सांगतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं सध्या तरी असंच दिसून आलं आहे की हे जे गॅस सिलेंडर आहे हे स्त्रीच्या नावाने असलं पाहिजे, महिलेच्या नावाने असलं पाहिजे। म्हणजे कुटुंब प्रमुख आता तुम्हाला माहितीच आहे की महिलाच आहे, कारण रेशन कार्डवरती सुद्धा आता प्रमुख आपली घरातील स्त्रीच आहे। तर तुम्हाला गॅस सिलेंडर सुद्धा तिथं तुमच्या महिलेच्या नावावर कनेक्शन असणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात मोठी गोष्ट मी जी सांगणार आहे ती पुढे आहे, त्याच्यावर शिवाय तुम्हाला पैसे येणं अशक्यच आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ती गोष्ट जर नाही केली तर तुम्हाला पैसे हे येणार नाही आहेत। लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडरची योजना पैसे मिळणार आहेत। आता हे तुम्हाला मी आता जसं सांगितलं की 519 रुपये मिळाले, हे डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालं। असंच तुम्हाला अजून 2 हप्त्याचे पैसे येतील, परंतु लक्षात घ्या एका महिन्यात हे एकदाच पैसे येतील, तुम्हाला ह्याचे 2दा पैसे येणार नाही आहेत। लक्षात आलं। आणि ह्याचे हे फक्त पिवळं आणि जे केशरी रेशन कार्ड धारक आहेत त्यांच्यासाठीच असणार आहे। आणि तुम्हाला तर पात्रता बाकी माहिती जायचं 2.5 लाख रुपयापर्यंत हे वगैरे पाहिजे। आणि याच्या संबंधित तुम्हाला आता बँकेमध्ये सुद्धा DBT एनेबल्ड असणं गरजेचं आहे, कारण इथून सुद्धा तुम्हाला जर DBT एनेबल्ड नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। आधार सीडिंग असणं खूप गरजेचं आहे। ह्या गोष्टी लाईटली घेऊ नका। मी परत सांगत आहे तुम्हाला वाटेल की परत सांगतात, परंतु हे परत का सांगतोय, कारण अजूनही राज्यामध्ये 10 ते 15 लाख अशा आपल्या माता भगिनी आहेत ज्यांचं आधार सीडिंग झालेलं नाही आहे आणि त्यांचं आधार स्टेटस अजूनही इनॅक्टिव्ह आहे। मी तुम्हाला खरं सांगतोय हे, कारण खूप जणांचे मी स्वतः चेक केलेले आहेत, इनॅक्टिव्ह आहेत, त्यामुळे त्यांना पैसे आले नाहीत। आणि ह्याचे सुद्धा पैसे आता 519 रुपये पडत आहेत आणि भरपूर जणांचे आज 519 रुपये पडलेले सुद्धा आहे, अनुदान चालू झालेलं आहे। त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या गॅसची KYC सुद्धा करायची आहे। गॅसची KYC ज्याची झालेली आहे त्याच महिलेच्या अकाउंटवरती इथं 519 रुपयाच्या त्यांचं जो काही DBT आहे तो पडलेला आहे। लक्षात घ्या, गॅस एजन्सीमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि तुमची KYC करायची आहे। त्यासाठी तुम्हाला काय कागदपत्र लागतात ते सांगतो। गॅसचं पासबुक लागणार आहे, तुमचं आधार कार्ड लागणार आहे, तुमचं रेशन कार्ड लागणार आहे आणि स्वतः तुम्ही लागणार आहात।
हे तुम्हाला घेऊन तुमच्या रेशन कार्डचं जे काही गॅस एजन्सी जी आहे त्या गॅस एजन्सीमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथं तुम्हाला तुमचं KYC करायचं आहे। हे निःशुल्क आहे। कोणती जर गॅस एजन्सी तुम्हाला पैसे मागत असेल तर तुम्ही तिथं संबंधित जिल्हा कार्यालयात जाऊन तुम्ही त्यांची तक्रार नोंदवू शकता। 1 रुपयासुद्धा कोणी घेणार नाही। शासनाचे आदेश आहेत, 1 रुपया कोणी मागायचं नाही। KYC करायला गॅस KYC करण्यासाठी 1 रुपया कोणी मागायचा नाही आहे। जो मागेल त्याच्यावरती कारवाई होणार आहे। त्यामुळं तुमचा हा निःशुल्क आणि फ्रीमध्ये गॅस KYC आहे। गॅस KYC केलं नसेल उद्या जायचं KYC करून यायचं आहे। ज्यांचं KYC नाही झालं त्यांना पैसे येणार नाही आहेत। तुम्हाला जर पैसे हवे असतील तर KYC करणं अत्यंत गरजेचं आहे। ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला इथं काळजी घेणं गरजेचं आहे। पुढचं म्हणजे काय तर तुम्ही म्हणाल की आता सगळ्यालाच येणार का? लक्षात घ्या, टप्प्याटप्प्याने हे पैसे येत आहेत, टप्प्याटप्प्याने ट्रान्झॅक्शन्स येत आहेत। भरपूर जणांना पैसे आलेले आहेत। आता कोणाकोणाला पैसे आले आहेत त्यांनी पैसे आले असं लिहा आणि कोणाला पैसे नाही आले त्यांनी पैसे नाही आले असं पण लिहू शकता। दोन्ही गोष्ट तुम्ही लिहू शकता। आणि तुम्हाला हे पण माहीत असेल की आता ज्यांचं PM उज्ज्वला योजना आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळं त्यांनाही पैसे येणारच आहेत। आता तुमचे काय प्रश्न असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळवू शकता आणि तुम्हाला जे काही प्रश्न पडले असतील ते सुद्धा तुम्ही इथं विचारू शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।